नमस्कार, मी वैशाली. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या कर्जमाफी समितीच्या बैठकीत शेतकरी नेते बच्चू कडू यांनी एक अशी मागणी केली आहे, ज्यामुळे केवळ थकीतच नव्हे तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. नागपूर येथे कर्जमाफी समितीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सन्माननीय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची भावना मांडताना एक मोठा आणि महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी आग्रही मागणी केली की कर्जमाफी करताना केवळ थकीत शेतकऱ्यांचाच विचार न करता जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे. आम्ही वेळेवर कर्ज भरतो म्हणून काय बाब केले, ही राज्यातील नियमित कर्जदारांची भावना त्यांनी समितीसमोर मांडली. त्यामुळे नियमित कर्जदारांना वगळणे हे अन्यायकारक ठरेल असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने ठरवल्यास RBIचे नियम बाजूला सारूनही नियमित कर्जदारांची कर्जमाफी करणे शक्य आहे. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रतिनिधींनीही आपल्या अडचणी मांडल्या. कर्जमाफीच्या चर्चेमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरणे थांबवले असून त्यामुळे बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत, यावरही चर्चा झाली. सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर मोठा दबाव आहे. उपमुख्यमंत्री देखील यावर सकारात्मक बोलू लागले आहेत. त्यामुळे येत्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी मोठी तरतूद केली जाईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बच्चू कडू यांनी उचलून धरलेल्या या मागणीमुळे आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना. आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही. सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा. धन्यवाद.